पुण्याच्या नारायणगावमधून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले। वाकड्यात शिराल तर बंदोबस्त करू असा इशारा अजित पवारांनी कोल्हेंना दिला होता। यावरून कोल्हेंनीही अजित पवारांना चांगलंच सुनावलंय। मांजर कोंडून मारण्याचा प्रयत्न केला तर तीही प्रतिहल्ला करतं, मी तर शिवशंभूचा शिलेदार आहे अशा शब्दात कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे पाहिलात, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे पहा असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। तू आता ज्याला नेता मानलं त्यांना दोष देणार आहे का? अजित पवारचं नाव घेतो, काय वाटायला पाहिजे तो? या पद्धतीने मी खपून घेणार नाही। आहे तोपर्यंत सरळ आहे, जर कोणी वाकड्यात शिरला तर त्याचा पुरा बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हे मला चालणार नाही। आम्ही प्रत्येकाचा आदर करतो, आम्ही तुम्ही चांगलं निघाल म्हणूनच खासदारकी दिली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। म्हणूनच निवडून आणलं, परंतु तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली। दादा, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला ना तर प्रतिहल्ला करत। शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही। आता तर प्रचार सभा संपल्यानंतर अजून विधानसभा बाकी आहे, करारा जवाब मिलेगा। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तेव्हा त्याची फक्त तयारी ठेवा, एवढंच तुम्हाला सांगतो।